अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये इच्छुक उमेदवारांची चर्चा रंगू लागली आहे। याच प्रभागात गेल्या 10 ते 12 वर्षापासून सामाजिक कामाच्या माध्यमातून सातत्याने सक्रिय असलेले नाव म्हणजे ॲडव्होकेट युवराज दिलीपराव शिंदे आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून सामाजिक कामात हातभार लावणाऱ्या त्यांच्या पत्नी म्हणजे सीमा युवराज शिंदे यांचा सामाजिक वारसा व कामाबरोबरच अधोरेखित होतो। कोणतेही राजकीय पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकीच्या जोरावर प्रभागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं काम युवराज शिंदे यांनी केलं आहे। रस्ते असो, पथदिवे, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा अशा मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून प्रभागातील विविध वसाहतींमध्ये रस्ते, काँक्रिटीकरण, पथदिव्यांची दुरुस्ती आणि पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले। त्यामुळे आज या प्रभागाचा निश्चितच कायापालट झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे। समाजात धार्मिकता वाढली तर सकारात्मक व आनंदी वातावरण निर्माण होते। या विचारातून सन 2017 मध्ये अनुसया नगर येथे भव्य महालक्ष्मी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। मंदिर आज परिसरातील नागरिकांसाठी एक धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र ठरले आहे। तसेच वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ नर्मदेश्वर महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली। तेथे दरवर्षी भव्य कीर्तन सोहळा संपन्न होतो। कुटुंबातील संस्कार वडील दिलीपराव शिंदे, आजोबा बद्रीनाथ नारायण शिंदे, आजी अनुसया शिंदे यांच्या सामाजिक विचाराचा वारसा युवराज शिंदे पुढे नेत असल्याचे दिसते। आरोग्याच्या दृष्टीने पाहता संपूर्ण प्रभागात स्वखर्चाने कचरापेट्यांचे वाटप, साथीच्या आजारांवर औषध फवारणीसारखे उपक्रम राबवण्यात आले। कोविड काळात तर रस्त्यावर उतरून गरजूंना अन्नधान्य, किराणा वाटप, तसेच डॉक्टर, पोलीस, आरोग्य व स्वच्छता, कोरोना काळात प्राण्यांची बाजी लावून जे काम कर्मचाऱ्यांनी केले, कोरोना योद्धा म्हणून सन्मान हे विशेष उल्लेखनीय ठरते। महिलांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी कल्याण रोडवरील आनंद पार्क येथे स्वतंत्र जॉगिंग पार्कची उभारणी करण्यात आली आहे। या प्रकल्पाचे लोकार्पण राज्यमंत्री दत्तामामा भरणे आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते झाले। शिक्षण क्षेत्रातही युवराज शिंदेंचे काम ठळक आहे। गेल्या 4 वर्षापासून दरवर्षी सुमारे 1000 गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करून कला, क्रीडा आणि शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला। व्यसनमुक्ती व सशक्त पिढी घडवण्याचा प्रयत्न, तसेच नवरात्र, गणपती, शिवजयंती, होळी अशा सर्व उत्सवांमधील सक्रिय सहभाग यातून युवक व महिला वर्गात त्यांची मजबूत पकड असल्याचे दिसते आहे। यासोबतच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रभागातील सुमारे कार्ड वाटप करण्यात आले। तसेच आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात सांस्कृतिक भवनाची उभारणी हा देखील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। एकूणच पाहता पद नसताना काम करणारा नेता अशी प्रतिमा असलेले ॲडव्होकेट युवराज दिलीपराव शिंदे आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधील एक मजबूत इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येताना दिसत आहेत। एक गोष्ट मात्र नक्की, ॲडव्होकेट युवराज दिलीपराव शिंदे हे फक्त निवडणुकीत दिसणारे उमेदवार नाहीत, तर हे निवडणूक नसतानाही प्रभागासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत। पद मागण्याआधी काम करून दाखवणारा हा चेहरा आता सभागृहात गेला तर प्रभाग क्रमांक 9चा आवाज फक्त ऐकू येणार नाही, तर तो दणदणीतपणे ऐकवला जाईल। सभागृहात प्रभागाचा आवाज बुलंद करण्याचा त्यांचा दावा मतदार कितपत स्वीकारतात हे पाहणं आगामी निवडणुकीत आता महत्त्वाचं ठरणार आहे।